राज्यभरातील लाडक्या बहिणीसाठी अखेर मोठा दिलासा देणारा निर्णय शासनाने घेतला असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही। कारण की आता लाडक्या बहिणींना नोव्हेंबर व डिसेंबरचा हप्ता दोन्ही मिळून 3,000 रुपये असे एकत्रपणे त्यांच्या बँकेच्या खात्यावरती पूर्णपणे सोडण्यात येणार असून लाडक्या बहिणींना अखेर मोठा आनंदाचा निर्णय शासनाने घेतला असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही। कारण की आता फक्त ही दोन कामे जर लवकरात लवकर लाडक्या बहिणींनी केली तर लवकरात लवकर त्यांच्या बँकेच्या खात्यावरती पूर्णपणे रक्कम डीबीटी अंतर्गत सोडण्यात येणार असल्याची माहिती स्वतः एकनाथ शिंदे साहेब यांनी दिलेली आहे। बघा, काल हिवाळी अधिवेशनामध्ये बोलत असताना लाडक्या बहिणींसाठी मोठी दिलासा देणारी बातमी शासनाने घेतलेली आहे। म्हणजेच की लाडक्या बहिणींचे भाऊ देवेंद्र फडणवीस असतील किंवा एकनाथजी शिंदे साहेब असतील यांनी मोठा दिलासा देऊन लाडक्या बहिणींना मोठा आनंदाचा धक्का दिला असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही। कारण की आता पूर्णपणे 1,500 रुपये त्यांच्या बँकेच्या खात्यावरती नोव्हेंबरचे व 1,500 रुपये त्यांच्या बँकेच्या खात्यावरती डिसेंबरचे असे एकत्रपणे बँकेच्या खात्यावरती पूर्णपणे आता रक्कम जमा केली जाणार आहे। त्यामुळे लाडकी बहिणी योजनेतील ज्या पात्र भगिनी आहेत त्यांच्यासाठी मोठी दिलासा देणारी बातमी समोर आली असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही। कारण की आता फक्त भगिनींनी चिंता करण्याची गरज नाही, फक्त ही दोन कामे जर लवकरात लवकर केली तर पूर्णपणे रक्कम त्यांच्या बँकेच्या खात्यावरती जमा केली जाणार असून लाडक्या बहिणींना अखेर मोठा दिलासा मिळणार असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही। कारण की आता लाडकी बहिणी योजनेतील ज्या पात्र भगिनी आहेत त्यांच्यासाठी मोठी दिलासा देणारी बातमी समोर आली असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही। कारण की आता पूर्णपणे रक्कम जमा केली जाणार आहे। त्यामुळे लाडकी बहीण योजनेतील ज्या पात्र भगिनी आहेत त्यांसाठी मोठी दिलासा देणारी बातमी समोर आली असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही। कारण की फक्त आता जर तुम्हाला ही दोन कामे जर लवकरात लवकर केली तर पटकन ही दोन कामे करून घ्या, जेणेकरून तुम्हाला पूर्णपणे बँकेच्या खात्यावरती 1,500 रुपये तथा प्लस 1,500 रुपये म्हणजेच की एकत्रितपणे 4,000 रुपये 830 गॅसचे जमा होईल। म्हणजेच की एकंदरीतपणे 830 बघा गॅसचे अशी पूर्णपणे रक्कम 4,000 रुपयेपर्यंतची रक्कम बँकेच्या खात्यावरती पूर्णपणे आता डीबीटी संलग्न अंतर्गत जमा केली जाणार आहे। त्यामुळे लाडकी बहीण योजनेतील ज्या भगिनी आहेत त्यांच्यासाठी मोठी दिलासा देणारी बातमी समोर आली असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही। कारण की आता लाडकी बहीण योजनेतील ज्या पात्र भगिनी आहेत त्यांच्यासाठी मोठी दिलासा देणारी बातमी समोर आली आहे। कारण की आता रक्कम पूर्णपणे बँकेच्या खात्यावरती जमा केली जाणार आहे। लाडकी बहीण योजनेतील ज्या भगिनी आहेत त्यांच्यासाठी मोठी आनंदाची मोठी खुशखबर म्हटलं तरी काहीच हरकत नाही। कारण की आता पूर्णपणे बँकेच्या खात्यावरती पैसे सोडण्यात येणार असून लाडकी बहिणींनी कसलीच काळजी कसलीच चिंता करण्याची गरज नाही म्हटलं तरी काहीच हरकत नाही। कारण की आता पूर्णपणे या पात्र जिल्ह्यात पूर्णपणे रक्कमचं वाटप झालं असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही। कारण की आता रक्कम पूर्णपणे खात्यात सोडण्यात आलेली आहे बघा, आलेली आहे। त्यामुळे लाडकी बहीण योजनेतील ज्या पात्र भगिनी आहेत बघा त्यांनी लवकरात लवकर ही कामे करून घ्या, जेणेकरून रक्कम पूर्णपणे बँकेच्या खात्यावरती सोडण्यात येईल। बघा, ज्या पात्र भगिनी आहेत त्यांच्यासाठी मोठी दिलासा देणारी बातमी समोर आली असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही। कारण की आता पात्र भगिनींच्या बँकेच्या खात्यावरती पूर्णपणे रक्कम आता जमा केली जाणार आहे। त्यामुळे लाडकी बहीण योजनेतील ज्या पात्र भगिनी आहेत त्यांच्यासाठी लवकरात लवकर ही कामे करून घ्या, जेणेकरून तुमच्या बँकेच्या खात्यावरती पूर्णपणे रक्कम जमा होईल व तुम्हाला मोठा आर्थिक दिलासाच मोठा आधारच मिळेल असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही। कारण की आता लाडकी बहीण योजनेतील ज्या पात्र भगिनी आहेत त्यांनी लवकरात लवकर ही कामे करून घ्या, जेणेकरून तुमच्या बँकेच्या खात्यावरती 4,000 रुपयेपर्यंतची रक्कम जमा होईल। म्हणजेच की 3,000 रुपये 1,500 रुपये प्रमाणे 2 हप्त्याचे 3,000 व 4 व 830 रुपये गॅसचे बघू शकता, गॅसचे रक्कम पूर्णपणे आता जमा केली जाणार आहे। त्यामुळे भगिनी जर पात्र असाल तर लवकरात लवकर ही कामे करून घेण्यात अत्यंत आवश्यक आहे। तुमचा तालुका व जिल्हा कमेंट नक्की करा, कारण की आता येणाऱ्या व्हिडिओमध्ये तालुक्या व जिल्ह्याबद्दल नक्की अपडेट आहे। त्यामुळे फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद। तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा। तालुका व जिल्हा नक्की कमेंट करा, जेणेकरून तुमच्या तालुक्या व जिल्ह्याबद्दल नक्की अपडेट येईल। भेटत राहू तसे नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र।